तेव्हा टीव्ही बघते, अजून पण टीव्ही बघते ती. अरे 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 कसला कॉन्फिडन्स, झोपाचा नो, कसला कॉन्फिडन्स. रात्री लवकर आलेत आपल्या 5व्या महिन्यातच तिला वरचे दाद यायला चालू झालेले, वरचे खालचे खालचे. मला ब्लॉग मध्ये पण शिव्या पडल्यात, शॉर्ट्स मध्ये पण शिव्या पडल्यात आणि सायलीकडनं पण शिव्या पडल्यात. होप सो आम्ही चांगले पॅरेंट्स बनावं अशी आम्ही बोलतात ना, आमची ती मेहनत चालू आहे चांगलं पॅरेंट्स बनण्याची. परी बघा आपली किती खुश आहे आणि त्याचं कारण पण काहीच असंच आहे. माझं डोकं फिरतं, काय गरज आहे तिला हे दाखवायची पण. हा तुझ्याकडे बघून असते. परी परी ए सोनपरी, परी परी तिकडे बघ, तिकडे ते बघ, ते बघ. मगाचपासून बघत होतीस ना, आता म्यूट केलंय म्हणून बघत नाही, म्यूट केलंय म्हणून बघत नाही, नाही तर मगाचपासून बघत होती. हे असं बघते बघा, बघा किती खुश झाली बघा. हे असं तिला जेवण्यापुरतं ठीक होतं, म्हणजे जेवत नाही नीट प्रॉपर, तर तिला दाखवण्यासाठी काहीतरी एंटरटेनमेंट आपण मी काम करत असतो, मग तिच्याकडे टाइम द्यायला भेटत नाही जेवताना, म्हणून मग तिला बोलतो टीव्ही लाव आपलं. तर टीव्ही लावल्यावर ते जेवणापुरतं ठीक आहे, ते पण चुकीचं, पण तेवढं आता दोघंच आहे घरात, 3 म्हणून तेवढ्यापुरतं तरी ठीक आहे. हे आता काय, आता मस्त खेळत होती, उठली मस्त खेळत होती, असं पण नाही की बाबा रडते किंवा काय, बरोबर ना. खेळत होती ना, मोबाईल वापरत नाही. अरे पण ती खेळत होती का नव्हती, आता कशी, आता ती खेळत होती का नव्हती. मग आता तुम्हाला मी दाखवते माझी जाते, तिकडे पण बघणार नाही, की तिकडे बघून ती खुश नसेल. आता दाखवलं परी, परी ती माझ्याकडे बघून खुश आहे, तेव्हा टीव्ही बघते, अजून पण टीव्ही बघते ती. अरे 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 कसला कॉन्फिडन्स, झोपाचा नो, कसला कॉन्फिडन्स. झोपाचा नो, किती वाजले, पचड पचड पडीला पचड पचड. आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की आपल्या परीची पहिली काय सवय होती, आता काय झाल्यात, पहिले आमच्या काय बदल होते आणि आता परी आल्यापासून काय बदल घडलेत, ह्या गोष्टी आपण पूर्ण सविस्तर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर राधे राधे सगळ्यांना, कसे आहात सगळे. तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये, ज्यामध्ये आपण सांगणार आहोत तुम्हाला की आमचे बदल काय काय होत आहेत आणि काय काय परीमध्ये होत आहेत. आता सध्या ती 8 नाही 7.5 महिन्याची झाले आणि आता ती स्वतःहून प्रॉपर बसते. घामाला पोरीला बघ एवढा, स्वतःहून प्रॉपर बसते. तिला 7 महिने जेव्हा परफेक्ट झाली तेव्हापासून अशी बसून चारायची सुरुवात केली आहे आम्ही. प्लस की 4-4.5 महिन्याच्या असतानाच तिने वरचं फोड चालू केलं होतं. तर ते प्रॉपर आपण डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तिच्यामध्ये काय काय बदल होत आहेत. तर ठीक आहे, आता सध्या तिचं कामं चालू आहे, हळूहळू तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत जाऊ काय 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 काय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक तर झाल्याच पाहिजे. आणि तुमचे काही मॉम्स किंवा तुमचे काही पॅरेंट्स असतील जे आमच्यासारखे फक्त दोघंच आहेत, आम्ही दोघंच आहेत या घरात, तर असे कोणी असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला काय हेल्प हवी असेल तर आम्ही ते पण करायला प्रयत्न करू. तर फ्रेंड्स, जन्मानंतर आपल्या परीने पहिला आवाज म्हणजे बोलतात ना, किंवा असं गुणगुणणं किंवा असं ओरडणं, हे जे चालू आहे तिचं, हसणं नाही पकडत आहे आपण, म्हणजे ती असं ओरडणं, त्याची माझ्याकडे एक शॉर्ट्स असू शकते. शॉर्ट्स मीन्स आपला व्हिडिओ असू शकते, ती असली तर मी अपलोड करेन, म्हणजे याच्यात ऍड करेन बाजूला कुठेतरी. तर ते नक्की कधीपासून चालू केलं, तर ती कधी 3.5 का 4 महिन्याची होती ना, 3.5 महिन्याचा उपकार देते ती, 3.5 महिन्यापासून ना. आता हे नवीन शिकले काहीतरी, आता जरा जास्तच पहिले म्हणजे बोलतात ना, पहिले असं वाटतं नवीन आहे काहीतरी नवीन आहे. आता ते दररोजची सवय झाली, त्यात ते हळूहळू ऍडिशन चालू आहेत, हळूहळू ऍडिशन. म्हणजे आता सध्या तर ती बोलायला 6 महिन्यापासूनच शिकले, 6 महिनेच ना. तर 6 महिन्यापासून आता मम्मा, पहिले डॅडा डॅडा करायची, बाबा पण नाही, डा 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 एवढं करायची. आता ते विसरली, आता मम्मा मम्मा करते, मम्मा मम्मम, परी मम्मा मम्मम, एटाल एटाल मम्मम.
मूडवर आहे आता सगळं. आता तिला आले झोप, पोट भरून नॅम नॅम केलंय म्हणून आले झोप. एकदा आलाय बाहेर, आला ना एकदा बाहेर आला वरचा. बरीला रात्री लवकर आलेत आपल्या 5व्या महिन्यातच तिला वरचे दात यायला चालू झालेले. वरचे खालचे खालचे. आपली परी जेव्हा 5 मंथची होती, 5 मंथ्स, तेव्हा तिला खालचे दात यायला चालू आले. आणि जेव्हा दात येत होते तेव्हा तर काय प्रॉब्लेम नाही आला, म्हणजे मीन्स वर थोडे एवढे दिसायला लागले ना तेव्हा तर काय वाटलं नाही. पण जेव्हा ते हळूहळू मोठे व्हायला लागले ना तेव्हा तिला शीचा प्रॉब्लेम चालू झाला. मग तेव्हा आम्ही डॉक्टरांना विचारून डेटॉनिक्स चालू केलं. तेव्हा तिच्या शीचा प्रॉब्लेम अजून पण चालू आहे, कारण की वरचे दात पण येतात आता ऑब्व्हियसली. मग डेटॉनिक्स चालू केले, मग डेटॉनिक्स देता होता आता सध्या तरी तिला. आणि हिच बघा झोप आली म्हणून एवढं मी ना सुपर सीना हात बघा, बिग बॉय लेडी. तर आता इंस्टाग्रामवर परत ऍक्टिव्ह व्हायचा आपण विचार करतो. विचार मीन्स कसं होतं, परीचं सगळं परत तिचं खाणं, आपलं जेवण सगळं खाणं, आणि इनमीन आम्ही 2 जण. मग ते माझे एडिटिंगचं सगळं त्याच्यात पूर्ण भरपूर वेळ वाया जातो. मग ह्या गोष्टींसाठी टाइम भेटत नाही. आणि मी एकटा व्हिडिओ बनवू शकत नाही, आपल्यासोबत परीही पाहिजे आणि परीची मम्मी पण पाहिजे. म्हणून मग ते टाइम ऍडजस्ट व्हायला भरपूर टाइम लागतो. वा तर ठीक आहे, आता सायली जाईल जेवण बनवायला. अजून जेवण बनवलं नाही, जवळजवळ वाजलेत बघा तिकडे 1:45. ठीक आहे, बघू आपण आता. अजून तिचे तुम्हाला हळूहळू माइलस्टोन सांगतो. एक माइलस्टोन काल जो झालाय तोही सांगतो. तर फ्रेंड्स, आता टाइम झालाय आपल्या परीला आंघोळ घालायचा. आपल्या ह्या गोंदुली हिला सकाळची घालत नाही, कारण की सकाळी खाल्लं नॅम केलं की झोपायला घेते. दुपारी गरम इतकं असतं, आपलं पत्र इतकं तापतो, म्हणून मग दुपारी पण घालत नाही. आणि आता बघा, आता जरा ऊन खाली झालंय, जवळजवळ 5:45 झालेत. कधी कधी आम्ही 4 ते 6च्या दरम्यान घालून घेतो. आता पण झोपलेली, हे आत्ता उठले. हे बघा, आत्ता उठलाय हा गोंड्या. तर आता तिला आंघोळ घालणार आहे आम्ही. आणि पहिले कसं त्या काकी होत्या, त्या काकी आंघोळ घालायच्या पायावर झोपून. मग मम्मी आंघोळ घालत होती. म्हणजे ती 4 महिने पायावर आंघोळ घालत होती, पायावर घेऊन तिला. आणि आता सध्या ती बसून आंघोळ करते आपली परी. मस्त टपामध्ये बसते आणि आंघोळ करते. तिने बसायला कधीपासून सुरुवात केली आपल्या परीने? तर आपल्या परीने 5 मंथ पासूनच बसायला सुरुवात केली होती. आणि त्यात मी बसवायचो, तर मला ब्लॉग मध्ये पण शिव्या पडल्यात, शॉर्ट्स मध्ये पण शिव्या पडल्यात, आणि सायलीकडनं पण शिव्या पडल्यात. त्यांना वाटायचं तिला मुद्दाम म्हणजे असं जबरदस्ती बसतोय. आणि तिला बसायची ना ती, तर तिला आवडायचं ते भरपूर, म्हणून ती बसायची. अशी स्वतःहून, म्हणजे मी बसवतोय जबरदस्ती म्हणून नव्हती बसत, त्यामुळे बसायची ती. आता हिला आंघोळ वगैरे घालून घेतो आम्ही, आणि मग तुमच्याशी भेटतो. तर फ्रेंड्स, आता झाले संध्याकाळ. परीला घेऊन आपण जरा बाहेर फिरून आलो. परी आज जरा बाहेर फिरली. बाहेर मीन्स आपला असंच आपल्या चाळीतून वगैरे रोडवर जाऊन मारून आलो. आणि तिकडे आतमध्ये सायली काहीतरी वाती बनवते, कसल्या तरी वाती बनवते. अरे यार, कसं वाटतंय, केसाशी दाढी आहे एवढीशी. सायलीने माझा बारा लुकच चेंज केलाय. आता हिचं बघा काय चालू आहे. एक मिनिट, काय करते, आपण बसू बघा. अशा काहीतरी वाती अशा सजवून ठेवल्यात तिने. आता तिकडे देवाराच्या इथं काहीतरी करते, दिवाबत्ती करते. ओके, दिवाबत्ती करते. आता परीला आपल्या गरम होईल, ऑलरेडी गरम झालेलं, आता अजून गरम होईल. आता हे नक्की काय चालू आहे आपण तिच्याकडनंच विचारू तिला. अरे हे आता म्हणतात की अधिक महिन्यात, म्हणजे आज सोमवती अमावस्या आहे ना, त्याचं केलेलं चांगलं असतं. 33 वाती जाळायच्या आणि देवाला ओवाळून घ्यायचं. आता ह्या 33 एकत्र जाळायच्या? एकत्र जाळायचं. म्हणजे अशा पसरून का जातेस? का अशाच भया ना, मी पण तोच विचार करते अशीच. आणि पहिलं माइलस्टोन तर तुम्हाला सांगितलं. पहिलं माइलस्टोन होतं तिचं बसायचं. दुसरं माइलस्टोन होतं तिचं आवाज, म्हणजे स्वतःचा आवाज ती हे करत होती, काढायला शिकत होती. आणि तिसरं माइलस्टोन आपलं तिने बाहेरचं खाणं चालू केलं तेव्हा. आणि चौथं दूध चालू केलं तेव्हा.
आणि आता 5वं माइलस्टोन तिचं होईल जेव्हा ती नॉनव्हेज मीन्स एग चालू करणार आहे. एगच आहे तिला, पण अजून विचारच चालू आहे. मग आपल्या घरात व्हेज चालतं, नॉनव्हेज कधीच बनलं नाही, गुड्डा म्हणून मग पहिले मम्मी पप्पांना विचारावं लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल, काय बोलतील. नसेल जमत तर मग मम्मीकडे करावं लागेल, नाही तर मग आपल्याला बाहेरच काहीतरी करावं लागेल. सायली तर खाते नॉनव्हेज ऑब्विस आहे, पण ती बाहेर जाऊन खाते, घरी आपण बनवत नाही. आता बघू कसं काय होते ते तुम्हाला सांगेलच आम्ही. पण तिला अंड तर चालू करायला सांगितलं, कारण की ते अंड्याने कसं आपल्या परीचं आहे ना हाडं मजबूत होतील, जे अशी एकदम स्ट्रॉंग. हे काय असे बघा, हे एक पाय हलवायची शिकले बघा, गुड्डा हे बघा एकच पाय हलवते, दिसलं. ले 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 म्हणजे बोलतात ना, ले मस्तीखोर होणार आहे. आत्ताच बाहेर गेलेलो नाही लागलो तेव्हा सगळे बोलत होते, आत्ताच नाही तुम्हाला कळणार, जरा मोठी होऊ द्या मग समजेल कशी खेळकर होते ते, इकडे चल तिकडे चल करते ते. अजून टाइम आहे मला. गुड्डा आता हे बघा, हात लाव. हा, ते यासाठी करतात की जसं अधिक मासामध्ये लेकीला आणि जावयाला म्हणजे विष्णूंचं आणि महालक्ष्मीचं रूप समजलं जातं, तसंच आता हे 33 वातींचं जे काही आपण पूजन केलं त्याच्याने माता महालक्ष्मी आणि आपले विष्णू भगवान प्रसन्न होतात. आपल्या घरात काय प्रॉब्लेम नाही, सुख समृद्धी नांदते. आपण तसे पण सुखीच आहोत, पण आपण करायचं. इकडे झोपते आणि मी आता जेवणाला बघते काय करता येते. परीचा अजून जेवणाचा नमनमचा टाइम नाही झालाय, तरी आता एक झोप काढेल मग खाईल, मला वाटतंय ना. मी हिला असल्या गोष्टींसाठी कधीच थांबवत नाही, तिला जे आवडतं ते ती करते. मम्मीला गोंड्या महिन्यात पण मम्मीला तिला ओटी भरायची होती. मी कधी विचारलं पण नाही ना, कधी असं बोललो कशाला, काय गरज आहे. तिला जे मनाला आवडेल, जे पटेल ते ती करते. आपलं फक्त कसं चुकीच्या गोष्टी ज्या असतील तिथं थांबवणं आपलं काम आहे. ते ज्या गोष्टी तिला आवडतात त्या ती करतेच, आणि जर आपल्याला चुकीचं वाटलं तर आपण ते थांबवू पण. तर ठीक आहे, आता तिचं चाललंय झोपायचं. तुमच्या गोंडल्याला आपल्या झोपण्याला पाळण्यात. तर फ्रेंड्स, मगाशी दाखवल्याप्रमाणे तुमचा गोंडल्या झोपला होता, आता उठलाय आणि रडतोय. का रे, भुकी लागले. आता घेतलाय आपला हाती मेरे साथी म्हणजे किट्टू. भूक लागलेले भुके. 2 मिनिटं मम्मा शिजवते बाबा. सायली बनवते जेवण. म्हणजे हिची चांगली सवय काय माहितीये, ती फक्त भूक लागली आणि झोप आली ह्या 2च गोष्टींमध्ये रडते, नाहीतर रडत नाही. मगाशी पण आपल्या मॅटवर अशी पडली डुबुक दिशी, रडली नाही. त्याच्या आधी इथे ठेवली होती मॅटवरनं इथून असा आवाज आला, केवढा जोरात आवाज आला थाप दिशी. तर तेव्हा पण पडली, पण रडली नाही. पडली मीन्स कसं झालं की ती अशी खेळत होती, मी आपला फक्त असा डोळा चोळायचा निमित्त पडला आणि ती अशी डायरेक्ट झुबुक. मग तेव्हा पण जरा सायलीने तिचं डोकं वगैरे चोळलं, पण असं वाटत नाही की तिला लागलं असं तर रडली असती. पण ओव्हरऑल आता आपलं लहान पोरगं आहे, काय सांगू नाही शकत त्याच्याबद्दल. तर आता मी पण हिला अशी बसवली तर तिथं पाय ठेवावा लागतो, का तिचे तोल पडू शकतो, म्हणजे तोल जाऊ शकतो इकडे तिकडे. आता घेतलं तिने रिमोट, स्वतःहून लावली टीव्ही चावून. तिथं 2 बटणं इथे वरती या साईडला, ती बटणं चावली, टीव्ही ऑटोमॅटिक लागली, एवढंच. आता मी तिचं मॅट हांतरून घेतो, बसले तर शांत, म्हणजे तिला खाली घेऊ आपण. तर फ्रेंड्स, मॅट हांतरून घेतलाय आणि तिला इथं बसवलंय, आणि आता तिला खाली घेताना रिमोट पडला इथं मॅटवर. 1 टप्पा 2 टप्पा आणि 3रा टप्प्याला तिकडं असं आहे. आता ह्याच्यावर बसून तिला चारायचं, म्हणजे कसं नीट खाईल. तिचं ती खुर्ची आहे, पण त्या खुर्चीवरती नीट बसत नाही. बसत मीन्स ते एवढी वळवळी झाली ना, आता नुसतं इकडं फिर तिकडं फिर, ओ आ एवढंच करते. म्हणून मग आता झोपून चारू, अशी घे अशी. आणि कधी कधी आम्हाला असं विचार होतो, ते किती पॅरेंट्स किती लकी असतील ज्यांच्या घरी मम्मी पप्पा आहेत किंवा कोण भाऊ बहीण आहेत जे त्यांच्या पोराला सांभाळतील. तसं आम्हाला पण कधी कधी वाटतं, कारण की कसं आता आम्ही दोघंच म्हटलं, सायलीचं काम माझं काम, त्यामध्ये परीला सांभाळणं कठीण होतं.
कधी कधी वाटतं कुठेतरी कमी पडतोय की काय आम्ही परीसाठी, असं पण वाटतं कधी कधी. तिचं करण्यातच पूर्ण दिवस जातो. मग आपले ते शॉर्ट्स म्हणा, रील म्हणा, जे आपण आधी बनवले, जे आपले व्हायरल झालेले आहेत, अजून पण होत आहेत काय काय. एक तर व्हिडिओ त्याला 6 मिलियन म्हणजे लिटरली 65 लाख लोकांनी बघितले आणि हळूहळू ती वाढत चालले. असं पण नाही की तिथेच थांबले, हळूहळू वाढत चालले. त्याला 4 लाख काहीतरी हे आलेत, लाईक्स आलेत इंस्टावर. युट्यूबवर मी चेक नाही केले कारण की त्यात नीट बघायला भेटत नाही, ते ओपन केल्यावर नीट दिसत नाही, मग ते चेक नाही केले. पण दोन्ही साईडला आपलं चालू आहे वर्क. हा बाबा भुकी लागली ना. हो आली मम्मा आली. शिस्त आहे ना बाबू, शिस्त आहे. इंस्टाग्रामवर पण आपल्याला ऍक्टिव्ह व्हायचं आहे, पण शेवटी तेच येतं, हिला बघायला कोण नसतं. सकाळपासून हिचं करायचं, कसं होतं सायलीचं, हिचं करायचं, आपलं करायचं, परत हिचं करायचं, मग आपलं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गोंधळ असतो आपला. त्यात माझे कामं, व्लॉग वगैरे. पहिले तर सायली व्लॉग घ्यायची, आता मी घ्यायला लागलोय कारण की काय, सायलीला आता टाइम भेटत नाही व्लॉग घ्यायला. काय रे बाबा काय. हो आला आला नेम 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 नेम. बघ आला आला. हो आलं नॅम तुझं आलं 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 आलं. कोणाला एवढूस ह्याच्यापेक्षा दुप्पट आम्हाला काय मिळतो. हिला बघा केवढूसा घाम आलाय. याच्यापेक्षा दुप्पट आपल्या परीला येतं. परी दाखव तुझा घाम. होप सो आम्ही चांगले पॅरेंट्स बनावं अशी आम्ही बोलतात ना, आमची ती मेहनत चालू आहे चांगलं पॅरेंट्स बनण्याची. कारण की आम्हाला दोघांना सांगणारं कोणच नाहीये की हे असं करा, ते तसं करा, हिला असं द्या, हिला तसं द्या. जे जे रील्स कधी कधी रील्स बघतो, कधी कधी युट्यूबवर बघतो, कधी कधी आपल्या AI ला विचारतो, तेव्हा कुठे कळतं की बाबा ह्या गोष्टी असतात. आणि त्यानंतर डॉक्टर्स आहेत, ते तर मेन गोष्ट आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीवर हे करत 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 विचारत आपलं चालू आहे. तुझ्यासोबत जर्नी तिची शेअर करतोय आम्ही. बघू आपली परी कशी होते. तर ठीक आहे, आता तिला चारून वगैरे घेतो आम्ही. आणि जेवण सायलीनं सगळं बनवलंय. सगळं झालं ना रेडी बाबू? भात कुकरला लावलाय. भात शिट्टी काय कुकर मध्ये भात लावलाय, बाकी झालं आता. झालं ना, म्हणजे ओव्हरऑल सगळंच झालंय. बट काय झालं, भांड्याचं हा कामच संपत नाही वे. हा ना, संपत नाही म्हणजे जाम. म्हणजे सगळं आपलं करायचं, परीचं करायचं, मामा दोघांचं करायचं. कारण फक्त परीचंच करून होत नाही. परीचं झालं की जेवणाकडे, जेवणाचं झालं की स्वयंपाकाकडे, स्वयंपाक झाला की भांड्याकडे. आणि भांड्याला बेसिंग नाहीये. बेसिंग असतं ना तर आपण कसं इथे जेवण बनवता बनवता इकडे भांडे निसळून टाकू शकतो, आहे की नाही. मग काय, भांडी कमी पडतात. म्हणजे ओव्हरऑल उभं राहून जे घासण्यात जे एनर्जी म्हणजे कसं म्हणजे Waste होतं. होत नाही. आता इथे काय टाकलं आपण, तिथे नळ चालू केला, पटकन धुवून शिने ठेवू शकतो. तसं बसून होत नाही ना माझ्या रायत्या. ती बघते तुला पाठी पण कॅमेराला डिस्प्ले आहे ना, त्या डिस्प्लेने हो बघते. मम्मी, ठीक आहे बाबा, बनवलंय ना मम्मी. तर ठीक आहे, आता आम्ही आवरून घेतो इथं सगळं मला आणि वाटलं तुम्हाला जरा जेवताना उशीर. भेटतो. तर फ्रेंड्स, घाईमध्ये जेवण वगैरे सगळं झालं माझं. तिकडे अजून सायली जेवते. आणखी हिला चारायला आज लेट झालं. 9 वाजता चारायला घेतलं, जवळजवळ 9:30 वाजले. तर तिला पण जेवायला भरपूर लेट झालं कारण की ती दूध पिऊन झोपली होती आणि लेट उठली. सायलीला वाटलं की ती झोपली, तिला वाटलं संध्याकाळी उठेल, म्हणून मग तिने जेवण बनवायला सुरुवात केली. मग जेवण लवकर झालं. यावेळी आपलं जेवण लवकर झालं, पण परीचं चारायचं लेट झालं, त्यामुळे थोडी घाई गडबड झाली. मला भूक सहन होत नाही, म्हणून मी पटापट जेवून घेतलं. आता सायली जेवते. जेवायला तसं बटाट्याची आमटी, चपाती आणि भातच आहे. तर ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथं संपू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि हे असे माइलस्टोन्स जे येत जातील ते तुम्हाला आम्ही सांगतच राहू. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.